हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. मी प्रोफेसर मयुरी पंकज चोरगे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण चॅप्टर नंबर 5 स्टार्ट केला होता, दॅट इज नेटवर्क ट्रान्सपोर्ट अँड ॲप्लिकेशन लेयर. बरोबर. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण कोणकोणते पॉईंट्स कवर केले? फर्स्ट होता व्हॉट आर नेटवर्क डिव्हायसेस. नेटवर्क डिव्हाइस म्हणजे काय ते बघितलं. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ नेटवर्क्स डिव्हायसेस बघितले. त्याच्यामध्ये कोणकोणते डिव्हायसेस होते? हब, स्विच, राउटर, ब्रिज, गेटवे, मोडेम, रिपीटर, असे डिफरंट काय होते? नेटवर्क डिव्हायसेस होते. त्यामध्ये आपण हब मीन्स व्हॉट, त्याचं क्लासिफिकेशन कसं झालेलं आहे याच्याबद्दल स्टडी केलेला होता. बरोबर. मग त्याच्या अंदर आणि पुन्हा टाईप्स होते त्याचे पॅसिव्ह हब, ॲक्टिव्ह हब आणि इंटेलिजंट हब. याच्याबद्दल इन शॉर्ट आपण माहिती बघितलेली होती. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डिव्हाइसचा आपण बघितलेला, दॅट इज रिपीटर्स. ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट नेटवर्क डिव्हाइस बघणार आहोत, दॅट इज ब्रिज. आता इथं तुम्हाला जे काही फिगर दाखवलेली असणार आहे तो म्हणजेच ॲक्च्युअली ब्रिज कसा दिसतो. ओके. तर हा जो ब्रिज असणार आहे तो कशासाठी यूज केला जातो? तर दोन नेटवर्क सेगमेंट एकत्रितरित्या जॉईंट करण्यासाठी ब्रिजचा यूज केला जातो. जसं की आपल्या डेली रुटीनमध्ये सुद्धा ब्रिज यूज केले जातात. बरोबर. दोन रोड एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी. सेम तसंच आपल्या कम्प्युटर नेटवर्किंगमध्ये ब्रिज हा जो काही नेटवर्क डिव्हाइस असणार आहे तो दोन नेटवर्क सेगमेंट एकत्रितरित्या जॉईन करण्यासाठी यूज केला जातो. आणि याच्यामध्ये कम्प्युटर्स काय अलाउ करतात? तर आयदर एका साईडला जे काही सेगमेंट्स असणार आहेत ते दुसऱ्या साईडला जे काही रिसोर्स अवेलेबल असतात ते ॲक्सेस करण्यासाठी अलाउ करतं. लक्षात येतं आहे का? सो आणखीन कशासाठी हा ब्रिज यूज केला जातो? तर जे काही लार्ज नेटवर्क असणार आहे त्या लार्ज नेटवर्कचं स्मॉलर सेगमेंटमध्ये डिव्हिजन करण्यासाठी, नंबर ऑफ स्मॉलर सेगमेंटमध्ये लार्ज नेटवर्क डिवाईड करण्यासाठी ब्रिजचा यूज केला जातो. लक्षात येते का? आता हा जो काही ब्रिज असणार आहे त्याचे फीचर्स हे जस्ट लाईक रिपीटर्ससारखे असतात, पण याच्यामध्ये एक्स्ट्रा काय असतात? नोड्स असतात. आणि त्यामुळेच हे जे काही नेटवर्क असणार आहे ते डिवाईड केलं जातं. लक्षात येते? सो देर इज फ्युअर कम्प्युटर्स कम्प्युटिंग फॉर रिसोर्सेस ऑन ईच सेगमेंट, दस इम्प्रूव्हिंग नेटवर्क परफॉर्मन्स. त्यामुळे होतं काय? तर जो काही नेटवर्कचा परफॉर्मन्स असणार आहे तो इम्प्रूव्ड होतो. लक्षात येतं आहे सर्वांच्या? सो ब्रिज आणखीन काय कनेक्ट करतं? तर असे नेटवर्क्स जे काय केले जातात, डिफरंट स्पीडला रन होत असतात, एक्झिक्यूट होत असतात, डिफरंट टॉपोलॉजीज किंवा डिफरंट प्रोटोकॉल्स. म्हणजे असे नेटवर्क ज्याचं स्पीड असू दे किंवा टॉपोलॉजीज प्रोटोकॉल्स डिफरंट असतात तरीसुद्धा ते नेटवर्क्स कनेक्ट केले जातात. त्यावेळी ब्रिज हा नेटवर्क डिव्हाइस यूज केला जातो. लक्षात येतं आहे सर्वांच्या? ओके. आता हा जो काही ब्रिज असणार आहे तो कुठे ऑपरेट होतो? तर फिजिकल लेयरला प्लस मॅक्स सब लेयर ऑफ डेटा लिंक लेयर, असे दोन्ही लेयरला काय केला जातो? ब्रिज ऑपरेट होतो. कुठं कुठं? तर फर्स्ट वन सांगितलं ॲट फिजिकल लेयर आणि सेकंड वन सांगितलं डेटा लिंक लेयरच्या मॅक्स सब लेयरला सुद्धा काय केला जातो? तर ब्रिज ऑपरेट केला जातो. लक्षात येतं आहे? ओके. आता हा जो काही ब्रिज असणार आहे तो काय रीड करतो? तर मॅक हेडर ऑफ ईच फ्रेम काय डिटरमाइन करतो किंवा काय रीड करतो तो? तर प्रत्येक फ्रेमचा जो काही मॅक हेडर असणार आहे तो डिटरमाइन केला जातो. लक्षात येतं आहे सर्वांच्या? ओके. नेक्स्ट फिगर बघा. याच्यामध्ये बघा ब्रिज कसा कनेक्ट केला जातो. ॲक्च्युअल ब्रिज कसा दिसतो ते आपण बघितलं. आता हा ब्रिज कसा कनेक्ट केला जातो? सेगमेंट ए दाखवला आहे. सेगमेंट एच्या साईडला किती कम्प्युटर्स आहेत? कम्प्युटर 1, 2, 3, 4 हा झाला सेगमेंट ए. आणि नेक्स्ट साईडला आहे सेगमेंट बी. मग सेगमेंट बीमध्ये आणि पुन्हा कम्प्युटर 5, 6, 7, 8 असं नंबरिंग केलेलं आहे. आणि हे जे काही दोन सेगमेंट असणार आहेत त्या दोन सेगमेंटना ब्रिज काय केला जातो? कनेक्ट करतो. लक्षात येतं आहे सर्वांच्या? ओके. सो नेक्स्ट डायग्राम बघा. हा जो काही ब्रिज असणार आहे तो काय करतो? कोणतेही दोन लँडसुद्धा कनेक्ट करतो. लक्षात येतं आहे सर्वांच्या? ब्रिजचा कुठे कुठे यूज होतो? ओके. आता हा जो काही ब्रिज असणार आहे त्याचे बेसिकली दोन टाईप पडतात.
काय होतात, बेसिकली 2 टाईप पडतात. फर्स्ट वन असणार आहे दॅट इज ट्रान्सपरंट ब्रिज. फर्स्ट वन असणार आहे ट्रान्सपरंट ब्रिज आणि सेकंड वन असणार आहे सोर्स रूटिंग ब्रिज. काय असणार आहे, सोर्स रूटिंग ब्रिज. आता हा जो काही ट्रान्सपरंट ब्रिज असणार आहे त्याच्यामध्ये काय असतं, तर एक टेबल असतो ज्याच्यामध्ये ॲड्रेसेस इन मेमरी टू डिटरमाइन व्हेअर टू सेंड दी डेटा. लक्षात येते का बघा, ट्रान्सपरंट ब्रिजमध्ये टेबल असतो ज्याच्यामध्ये काय स्टोअर केला जातो, ॲड्रेस स्टोअर केला जातो. कशाचा, तर डेटा कुठे सेंड करायचा आहे ते डिटरमाइन करण्यासाठी मेमरीमध्ये ॲड्रेस स्टोअर केला जातो त्या टेबलला. लक्षात येते, यालाच लर्निंग ब्रिज असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, सो बिल्ड अ टेबल ऑफ मॅक ॲड्रेस ॲज अ फ्रेम्स अराईव्ह. जसजसे फ्रेम्स काय केले जातात, अराईव्ह होतात किंवा रिसीव केले जातात त्यावेळी मॅक ॲड्रेसेसचा टेबल बिल्टअप केला जातो. लक्षात येते सर्वांचं. आता ह्याच्या ड्युटीज काय असणार आहेत ट्रान्सपरंट ब्रिजच्या, तर फिल्टरिंग फ्रेम्स, फॉरवर्डिंग अँड ब्लॉकिंग ह्या काय असणार आहेत, ड्युटीज असणार आहेत ट्रान्सपरंट ब्रिजच्या. लक्षात येते आहे. आणि हे इथरनेट नेटवर्क असणार आहे, तो इथरनेट नेटवर्क काय करतो, ट्रान्सपरंट ब्रिजचा यूज करतो. लक्षात येते का सर्वांच्या. सेकंड असणार आहे सोर्स रूटिंग ब्रिज. आता याच्यामध्ये काय रिक्वायर असतं, तर एंटायर रूल टू बी इन्क्लुडेड इन ट्रान्समिशन. काय रिक्वायर्ड असतं, एंटायर रूल कुठे इन्क्लुडेड असतो, तर इन ट्रान्समिशन. आणि याच्यामध्ये जे काही रूट पॅकेट इंटेलिजंट असणार आहेत ते काय पॉसिबल नसतात. लक्षात येते सर्वांच्या. आणि हा जो काही सोर्स रूटिंग ब्रिज असणार आहे तो टोकन रिंग नेटवर्कमध्ये यूज केला जातो. लक्षात येते. सो ह्याच्यामध्ये असणारे जे काही फ्रेम असणार आहेत ते काय कंटेंट करतात, सोर्स आणि डेस्टिनेशनचा ॲड्रेस दोन्ही साईडचे ॲड्रेस काय करतात, स्टोअर करतात. पण याच्यामध्ये ब्रिज ॲड्रेस कंटेंट नसतो. लक्षात येतं आहे काय बघा, मी पुन्हा एकदा सांगते. हा जो काही ब्रिज असणार आहे तो ब्रिज काय करतो, 2 नेटवर्क सेगमेंट एकत्रितरित्या जॉईंट करतो, बरोबर. आणि आणखीन कशासाठी याचा यूज केला जातो, तर जे काही लार्ज नेटवर्क असणार आहे त्याचं स्मॉलर सेगमेंटमध्ये डिव्हिजन करण्यासाठी यूज केला जातो. ओके, नेक्स्ट काय सांगितलं, हा जो काही ब्रिज असणार आहे तो फिजिकल लेअर आणि डेटा लिंक लेअर अशा दोन्ही लेअरवर ऑपरेट होतो. आणखीन काय सांगितलं याच्यामध्ये, हा जो ब्रिज असणार आहे तो एक्झिक्यूट कुठे होतो, तर किंवा तो कुठे यूज केला जातो, तर अशा टाईप्सचे तो नेटवर्क कनेक्ट करतो ज्याचे स्पीड असू दे किंवा टोपोलॉजीज असतील त्याच्यामध्ये यूज केलेल्या किंवा प्रोटोकॉल्स असतील ते जरी डिफरंट असले तरी तसे नेटवर्क्स ब्रिज काय करतो, कनेक्ट करतो. लक्षात येते का सर्वांच्या. सो हा जो काही नेटवर्क असणार आहे हा कुठे लोकेट केला जातो, तर जे काही डेस्टिनेशन डिव्हाइस असणार आहे तिथं तो लोकेट केला जातो. ओके, नेक्स्ट आपण बघितलं हा जो काही ब्रिज असणार आहे त्याचे 2 टाईप्स बघितले, ट्रान्सपरंट ब्रिज आणि सोर्स रूटिंग ब्रिज. हा जो ट्रान्सपरंट ब्रिज असणार आहे त्याच्यामध्ये एक टेबल असतो. कशाचा टेबल असतो, तर ॲड्रेसेस असतात त्या टेबलमध्ये. ओके, मेमरीमध्ये ॲड्रेसेस असतात. ते काय करतात, तर डिटरमाइन करतात की डेटा कुठे सेंड करायचा आहे, बरोबर. ह्या ट्रान्सपरंट ब्रिजलाच काय म्हटलं जातं, लर्निंग ब्रिजसुद्धा म्हटलं जातं. आता याच्यामध्ये काय केला जातो, एक टेबल असतो ज्याच्यामध्ये मॅक ॲड्रेसेस स्टोअर केले जातात. जसजसे फ्रेम्स रिसीव केले जातील तसतसे ते मॅक ॲड्रेसेस त्या टेबलमध्ये बिल्टअप केले जातात. आता इथरनेट नेटवर्कमध्ये काय केला जातो, या टाईपचा ब्रिज यूज केला जातो, म्हणजेच ट्रान्सपरंट ब्रिज इथरनेट नेटवर्कमध्ये यूज केला जातो. आता हा जो काही ट्रान्सपरंट ब्रिज असणार आहे त्याच्या ड्युटीज काय असणार आहेत, तर ज्या काही फ्रेम्स असतील त्याचं फिल्टरिंग करणं किंवा फॉरवर्डिंग ब्लॉकिंग करणं ह्या काय असणार आहे, ड्युटीज ऑफ ट्रान्सपरंट ब्रिज. नेक्स्ट बघितलं आपण सोर्स रूटिंग ब्रिज. आता ह्या सोर्स रूटिंग ब्रिजमध्ये काय रिक्वायर्ड असतं, तर जो काही एंटायर रूल असतो ट्रान्समिशनमध्ये तो इन्क्लुडेड असतो. लक्षात येते. हा कुठे यूज केला जातो, तर जे काही टोकन रिंग नेटवर्क असणार आहे तिथं सोर्स रूटिंग ब्रिज यूज केला जातो. प्लस याच्यामध्ये फ्रेम असतात ज्याच्यामध्ये सोर्स आणि डेस्टिनेशन दोन्ही ॲड्रेसेस असतात, पण एक्स्ट्रा काय असतं, ब्रिज ॲड्रेससुद्धा असतो. लक्षात येतं आहे का सर्वांच्या. ओके, सो हे झालं सोर्स रूटिंग ब्रिज अँड ट्रान्सपरंट ब्रिज. ओके, आता रिझन्स टू गो फॉर ब्रिज. आता ब्रिजच का यूज करायचं आपण बघूया. तर जे काही नेटवर्क असणार आहे ते डिवाईड करण्यासाठी ब्रिजची गरज असणार आहे. नेक्स्ट, ऑर्गनायझेशन
मे जॉग्राफिकली स्प्रेड ओव्हर मल्टिपल बिल्डिंग्स. ओके, त्याच्यासाठी सुद्धा ब्रिजच यूज करावा लागतो. नेक्स्ट, जे काही नेटवर्क लॉजिकल असणार आहे ते स्प्लिट करण्यासाठी असू दे, त्यासाठी सुद्धा काय लागणार आहे, ब्रिजची गरज असणार आहे. असे नंबर ऑफ रिझन्स असणार आहेत ज्यावेळी आपल्याला ब्रिजच यूज करावा लागतो. आता ह्या ब्रिजचे आपण ॲडव्हान्टेजेस बघूया. ओके, ब्रिजचे ॲडव्हान्टेजेस बघूया. फर्स्ट असणार आहे तो काय करतो, एक्सटेंडेड फिजिकल नेटवर्क. जे काही फिजिकल नेटवर्क असणार आहे ते एक्सटेंड करतो. नेक्स्ट तो काय करतो, तर जे काही नेटवर्क ट्रॅफिक असणार आहे विथ मायनर सेगमेंटेशन ते रिड्यूस करतो. नेक्स्ट, कोलिजन्स रिड्यूस करतो. आणि जे काही डिफरंट आर्किटेक्चर्स असणार आहेत ते एकमेकांना कनेक्टेड करण्याचं काम ब्रिज करतो. सो दीज आर दी ॲडव्हान्टेजेस ऑफ ब्रिज. आता डिसॲडव्हान्टेज काय असणार आहे ब्रिजचं, तर रिपीटरला जर कम्पेअर केलं तर हा जो काही ब्रिज असणार आहे तो स्लोअर असणार आहे. का, कारण ड्यू टू फिल्टरिंगमुळे हा जो काही रिपीटरपेक्षा ब्रिज जो असणार आहे तो स्लो असणार आहे. लक्षात येतं आहे. आणखीन हा जो ब्रिज असणार आहे तो ब्रॉडकास्ट फिल्टर करत नाही. प्लस हा जो काही ब्रिज असणार आहे तो रिपीटर्सच्या कम्पॅरेटिव्हली काय असतो, जास्ती मॅक्झिमम असतो. लक्षात येतं आहे सर्वांच्या. ओके, सो दीज आर दी डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ब्रिज. आता एक्झाममध्ये तुम्हाला ब्रिज मीन्स वॉट किंवा व्हॉट इज ब्रिज म्हणून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, किंवा आणखीन काय विचारले जातात, डिस्क्राईब इट्स फंक्शन्स ऑर स्टेट दी टाईप्स ऑफ ब्रिज. असे डिफरंट टाईप्सचे तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. लक्षात येतं आहे का. सो हा एक नेटवर्क डिव्हाइस आपला इथं कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट नेटवर्क डिव्हाइस असणार आहे दॅट इज स्विच. आता स्विच जनरली काय असणार आहे, स्विचचं जनरली इंटेलिजंट रोल असतो हबच्या कम्पॅरेटिव्हली. बरोबर, म्हणजेच आपण नॉर्मली स्विचचा यूज केला जातो. आपण लॅबमध्ये सुद्धा वापरतो बरोबर स्विचेस. सो स्विच हा काय असणार आहे, मल्टीपोर्ट डिव्हाइस असणार आहे जो काय इम्प्रूव्ह करतो, नेटवर्क इफिशियन्सी इम्प्रूव्ह करतो. आता हा जो काही स्विच असणार आहे तो काय मेंटेन करतो, जे काही लिमिटेड रूटिंग ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट नोड्स काय करतो, स्विच मेंटेन्ड करतो. कोणाची इन्फॉर्मेशन अबाउट नोड, जे काही लिमिटेड रूटिंग असणार आहे इन्फॉर्मेशन ती मेंटेन्ड करतो स्विचमध्ये. प्लस तो काय अलाउज करतो, तर जे काही कनेक्शन्स असतील सिस्टीमसोबत, मग लाईक हब ऑर राउटर्स, ते सगळे कनेक्शन्सना काय करतो, तो अलाउ करतो स्विच. लक्षात येते सर्वांच्या. जनरली स्विचेस कॅन रीड द हार्डवेअर ॲड्रेस ऑफ इनकमिंग पॅकेट्स टू ट्रान्समिट डेम टू द ॲप्रोप्रिएट डेस्टिनेशन. लक्षात येते का बघा. जनरली स्विच काय करतो आहे, तर जे काही हार्डवेअर ॲड्रेसेस असणार आहेत येणाऱ्या इन्कमिंग पॅकेट्सचे ते रीड करून ते काय करतो आहे, तो प्रॉपर जे काही डेस्टिनेशन असणार आहे तिथपर्यंत ट्रान्समिट करण्याचं काम करतो. सो यूजिंग स्विचेस आपण काय इम्प्रूव्ह करू शकतो, तर जी काही नेटवर्क इफिशियन्सी असणार आहे कम्पेअर टू हब आणि राउटर्स काय केली असणार आहे ती मॅक्झिमम किंवा इम्प्रूव्ह होते. जी काही नेटवर्कची इफिशियन्सी असणार आहे ती स्विचचा यूज केल्यामुळे. लक्षात येते, कारण जे काही व्हर्च्युअल सर्किट कॅपेबिलिटी आहे त्याच्यामुळे स्विचचा जर आपण यूज केलो तर नेटवर्कची इफिशियन्सी काय होते, इम्प्रूव्ह होते. लक्षात येतं आहे का सर्वांच्या. त्यामुळेच जनरली सगळेजण काय यूज केलं, सर्वजण काय यूज करतात, तर स्विच हे नेटवर्क डिव्हाइस यूज केलं जातं. ओके, आपण डायग्रॅम बघूया स्विचची. ओके, लक्षात येते का बघा, हे केबल्स वगैरे आहेत. प्रॅक्टिकलला आपण ह्या केबल्स बघितल्या होत्या. ओके, सो स्विच हे नेटवर्क डिव्हाइस असणार आहे. ओके, ते काय करतं, जे काही अदर डिव्हाइस असणार आहेत ते इथरनेट नेटवर्कला कनेक्ट करतो. ओके, कसं कनेक्ट करतं, तर थ्रू ट्विस्टेड पेयर केबल. दिसायलेत का ह्या ट्विस्टेड पेयर केबल, त्यांच्या थ्रू अदर नेटवर्क डिव्हाइसला स्विच काय करतं, कनेक्ट करतं. सो ते इट युजेस पॅकेट स्विचिंग टेक्निक टू रिसीव, स्टोअर अँड फॉरवर्ड डेटा पॅकेट्स ऑन द नेटवर्क. म्हणूनच स्विच जनरली काय करतं, तर जे काही पॅकेट्स असणार आहे डेटा पॅकेट ते रिसीव करण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी आणि फॉरवर्ड करण्यासाठी पॅकेट स्विचिंग हे टेक्निक यूज करतं. लक्षात येते. सो हे जे काही स्विच असणार आहे ते काय मेंटेन करतं, तर लिस्ट ऑफ नेटवर्क ॲड्रेस. कोणाचा नेटवर्क ॲड्रेस, तर जे काही डिव्हाइसेस त्याला कनेक्टेड असणार आहेत त्या सगळ्या डिव्हाइसेसचा नेटवर्क ॲड्रेस, ते नेटवर्क ॲड्रेसची लिस्ट ते काय करतं, स्विच मेंटेन्ड करतं.
जेव्हा पॅकेट्स रिसीव केले जातात त्यावेळी ते चेक करतं की जे काही डेस्टिनेशन ॲड्रेस असणार आहे तो प्रेझेंट आहे का, आणि मग ते काय करतं, तो ते पॅकेट करेक्ट पोर्टला किंवा करेक्ट डेस्टिनेशनला ट्रान्समिट करतं. लक्षात येतं आहे सर्वांच्या? ओके. सो डेटा ट्रान्समिशन स्पीड जे असणार आहे स्विचमध्ये ते काय होतं, डबल होतं कम्पेअर टू अदर नेटवर्क डिव्हायसेस. जर हबशी कम्पेअर केलं तर जो काही डेटा ट्रान्समिशनचा स्पीड असणार आहे स्विचचा तो काय असतो, मॅक्झिमम असतो. आणि म्हणूनच सगळेजण स्विच काय केले जातात, जनरली यूज केले जातात. लक्षात येतं आहे सर्वांच्या? ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण 2 नेटवर्क डिव्हाइस बघितले. एक बघितला होता तो ब्रिज अँड सेकंड वन कोणता बघितला, स्विच. इथं आपलं आजचं लेक्चर कंप्लीट होतं आहे. थँक्यू.